अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्ता संमेलनात नितीन गडकरी यांचा सहभाग। सोलापूरमध्ये डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्ण काळजीत। सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम। तेरणा सहकारी साखर कारखान्यावरून उस्मानाबादमध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात। नमस्कार, मी अश्विनी। टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्ता संमेलनात सहभागी होऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्ता संमेलनात आज सहभागी झालो, त्यावेळी विद्यार्थी परिषदेमध्ये अनुभवलेले अनेक संघर्षाचे आणि आनंदाचे प्रसंग आठवले, असं बोलत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला। विद्यार्थी परिषदेत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले। परिषदेचा कार्यकर्ता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करतो, त्याला संघर्ष करावा लागतो, परिणामी तावून सुलाखून निघालेले कार्यकर्ते तयार होतात। विद्यार्थी परिषदेचे काम करताना संघर्षाचा अनुभव घेताना जीवनाचाही आनंद मिळाला। आपण ज्या क्षेत्रात जाऊ तेथे उत्तम काम करू अशी मानसिकताच विद्यार्थी परिषदेतील कामामुळे तयार होते। सोलापूरमध्ये 16 ऑगस्ट रोजी किरण जाधव या बालरुग्ण विभागाच्या डॉक्टरांनी आत्महत्या केली असून मागच्या 3 दिवसापासून निवासी डॉक्टरांनी काम बंद करून आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे तेथील रुग्णांना वेळीच उपचार न भेटल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। सोलापूरमध्ये 16 ऑगस्ट रोजी बालरुग्ण विभागाच्या डॉक्टरांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यामुळे निवासी डॉक्टरांनी काम बंद करून आंदोलन सुरू केले, परंतु हे आंदोलन करणारे डॉक्टर्स आपलं पहिलं कर्तव्य मात्र विसरलेच। या आंदोलनादरम्यान सेमंगल वेढा तालुक्यातील डिलिव्हरीसाठी आलेल्या एका महिलेला आपलं बाळ जन्माच्या आधीच गमवावं लागलं, परंतु अजूनही त्या महिलेची तपासणी करायला एकही डॉक्टर तिथे पोहोचलेले नाहीत। त्याचबरोबर त्या महिलेच्या नातेवाईकांना देखील त्या महिलेला भेटू दिलेलं नाही। तेरणा सहकारी साखर कारखान्यावरून उस्मानाबादमध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे। माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरू झाले आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला डोकी येथे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना 1978 साली सुरू झाला। त्या काळी या साखर कारखान्याने मराठवाड्यामध्ये नावलौकिक मिळवले असून आज त्या कारखान्याची बिकट अवस्था झालेली आहे। कारखान्याचे कर्मचारी पगार नसल्यामुळे अंधारात रात्र काढत आहेत। शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले अजूनही देण्यात आलेली नाहीत, तरी सुद्धा माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील आणि विद्यमान शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरू झाले आहे। या कारखान्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी अनेक निवडणुका जिंकल्या, परंतु 2007 मधील कारखान्याच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयशच येत आहे। कारखान्याच्या कर्मचारी व शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाच्या पगारी संबंधात दोन्ही नेते बोलण्यास तयार नाहीत। उस्मानाबाद जिल्ह्याचा राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्यावरून पाटील आणि निंबाळकर घराण्यामधील पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होत आहे। शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामुळेच कारखाना मोडकळीस आला आहे, असा आरोप करत माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी कारखान्याची पाहणी केली व या संदर्भात 26 तारखेला कारखान्यावरती धडक मोर्चा त्यांनी आयोजन केला आहे। यावरून येणाऱ्या विधानसभेमध्ये राजकीय गणित यावरून जुळत आहेत। 6-7चा जो हंगाम होता तो तत्कालीन संचालक मंडळाचा शेवटचा हंगाम होता। त्या काळामध्ये 8 लाखापेक्षा जास्त क्रशिंग झालं होतं आणि जेव्हा सध्याच्या संचालक मंडळाकडे कारभार त्यांनी सोपवला तेव्हा कारखान्यामध्ये 7.5 लाख पोती साखर होती, प्रचंड प्रमाणामध्ये मोलॅसेस बगॅस होतं आणि अशा परिस्थितीमध्ये तो कारखाना 2007 साली आत्ताच्या संचालक मंडळाच्या हातामध्ये दिला गेला। 7 वर्षाच्या त्यांच्या कारभारानंतर जे तेरणा कारखान्याचे कर्मचारी आहेत त्यांनी मला खूप आग्रह केला होता आणि त्यांच्या आग्रह खातर परवा मी तेरणा कारखान्यावरती पहिल्यांदाच 7 वर्षानंतर गेल्यानंतर जे बघितलं अतिशय भयानक चित्र होतं, धक्कादायक चित्र होतं। एखादा भूत बंगला जसा असतो, खंडर जसं असतं तशा प्रकारची कारखान्याची परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आहे। कर्ज तर वाढलेलंच आहे, डीसीसी बँकेचा एकही हप्ता त्यांनी भरलेला नाहीये, हे सर्व वास्तव आहे। परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेरणा कारखाना जी आपली लक्ष्मी आपण समजतो त्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं वागणूक करून, भ्रष्टाचार करून, गैरव्यवहार करून त्यांनी सभासदांचं जे काही त्यांच्यावरती 2007 साली कारखान्याचं जेव्हा हस्तांतर झालं त्या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 7.5 लाख पोती साखर होती आणि
मोलासेस आणि बगॅस या सर्वांचा जर विचार केला तर कर्ज त्या काळात साधारण 250 कोटी होतं. हे सर्व साखर आणि उपपदार्थ जे विकले गेले त्याच्यातून 250 कोटीपेक्षा जास्त पैसे कारखान्याला मिळाले. याचा अर्थ असा आहे की जे काही कर्ज कारखान्यावरती होतं ते त्या काळातल्या उत्पादित मालातूनच फेडता आलं असतं आणि आत्ताच्या संचालक मंडळाने तो माल विकला खरं, परंतु ते कर्ज जे आहे ते फेडलं नाही, उलट कर्जामध्ये वाढ झालेली आहे. युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना पार्किंगच्या वादातून अटक करण्यात आली आहे. पंचकुलच्या सेक्टर 5 पोलिसांनी योगराज सिंह यांना ताब्यात घेतलं. क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंचकुलाच्या सेक्टर 2 मध्ये योगराज सिंह एका पार्टीला गेले होते. तिथे शेजाऱ्यांसह पार्किंगच्या विषयावरून वाद झाला असल्यामुळे पोलिसांनी योगराज सिंह आणि शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच शेजाऱ्यांपैकी 3 जणांनाही अटक केली आहे. युवराज सिंहचे वडील योगराज सिंह हे देखील माजी क्रिकेटर असून ते रणजी स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत. तसेच ते भारतीय क्रिकेट संघाचे सदस्यही होते. ते 1 कसोटी सामना आणि 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील या मागील काही दिवसापासून पक्षावर नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देताना पाटील यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले व राष्ट्रवादीत शरद पवार यांचं फारसं काही चालत नाही असा आरोप सूर्यकांता यांनी केला. तसेच पवारांच्या अनुपस्थित अनेक निर्णय परस्पर घेतले जातात, त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा सल्लाही सूर्यकांता पाटील यांनी दिला. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सूर्यकांता पाटील यांना उमेदवारी नाकारली होती. शिवाय विधान परिषद निवडणुकीतही त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सूर्यकांता अनेक दिवसापासून नाराज होत्या. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट गावातल्या कामतगिरी पर्वताची परिक्रमा करत असताना आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाला. यात 5 महिलांचा समावेश आहे तर 60 भाविक जखमी आहेत. सतना जिल्ह्यातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेवरील चित्रकूट गावात असलेल्या कामतगिरी पर्वताची श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्येला परिक्रमा केली जाते. सोमवारी पहाटेपासून भाविकांनी या परिक्रमेसाठी गर्दी केली. ही परिक्रमा लोटांगण घालून केली जाते. मात्र गर्दी जास्त असल्याने परिक्रमेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून मृतांमधून 6 महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सुमारे 60 भाविक जखमी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आज बैलपोळा. शेतकरी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात ती बैलपोळ्याची. बळीराजासाठी हा सण दिवाळीपेक्षाही मोठा असतो. मात्र पावसानं फिरवलेली पाठ आणि वाढती महागाई यामुळे यंदा या सणावरच संक्रांत आली आहे. यंदा कमी पावसामुळे मराठवाड्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. आता बैलपोळ्याचा सण तरी साजरा करावा का असा प्रश्न त्यांना पडलाय. बैलपोळा म्हणजे बैलांना सजवण्याचा दिवस. मात्र त्यासाठी साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अल्प पावसाचा फटका बसला आहे. पावसाने तोंड फिरवल्याने पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच काही शेतकऱ्यांवर बैल विकायची देखील वेळ आली आहे. इतका महत्त्वाचा सण आला तरी सुद्धा बळीराजा नाराजच आहे. परंपरा म्हणून बैलपोळा साजरा होईलही, पण त्यात नेहमीचा उत्साह मात्र नसेल याची सर्वांनाच खंत राहील. नागपूर येथील मानकापूर मध्ये 2 एक्सप्रेस रेल्वेंना रेल्वे प्रशासनाला काहीही न कळवता थांबवण्यात आलं. रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी वेळेवर पोहोचून लोकांना शांत केलं. रविवारी संध्याकाळीच्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजता गोधनी रेल्वे फाटक क्रमांक 294 जवळ अचानक गर्दी झाली असून नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन 1 तासापर्यंत चालू असून नागपूर दिल्ली नागपूर रेल्वे मार्ग बंद झाला होता. आरपीएफचं दल घटनास्थळी गेलं, परंतु तोपर्यंत आंदोलनकारी आंदोलन संपवून निघून गेले होते. सांगण्यात आलं आहे की रेल्वे ओव्हरब्रिज झाल्यामुळे फाटक क्रमांक 294 बंद करण्यात आले होतं. परंतु हे फाटक बंद केल्यामुळे गावातील लोकांना त्या पार जाण्यासाठी 4 किलोमीटरचं अंतर वाढलं होतं. नागरिक हे फाटक खोलण्यासाठी मागणी करत असून देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन सुरू केलं. नागपूरमधील केलवत जवळच्या जैतगड रोडवर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच परिवारातील 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील लोकांना या अपघाताचा चांगला सदमा बसला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोट्यावधींच्या कोळसा घोटाळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला। छाननी समितीने या प्रकरणी नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका कोर्टाने दिला आहे। तसेच पुढचे आदेश मिळेपर्यंत 1992 ते 2009 दरम्यान एनडीए आणि यूपीएच्या काळात झालेला कोळसा खाणवाटप बेकायदा ठरवण्यात आलंय। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट।